हाय फ्रेंड्स, तर आज आपण एकदम भन्नाट चवीची पालकाची भाजी बनवणार आहोत। तर चला मग कशी बनवायची ते बघूया। सगळ्यात पहिलं कढईमध्ये ना 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की ना 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घातल्या। लसूण थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये ना पालक मी पहिलं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला होता, तर पालक टाकून घेतलं आणि चांगलं परतवून ना छान असं शिजवून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटामध्ये छान असं पालक ना परतवून होतो आणि छान शिजला पण जातो। तर इथं मी पालक परतवून घेतले। दुसऱ्या साईडला लगेचच ना 10-12 शेंगदाण्याचं बी घेतले आणि 1 चमचा डाळवं घेतले आणि 1 चमचा तीळ घेतले। आता हे सगळं चांगलं भाजून घेऊया। शेंगदाणे मी पहिलंच थोडंसं अगोदर भाजून घेतले होते, म्हणजे ना शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे थोडंसं भाजून घेतले होते। त्यानंतर हलकंसं भाजून घेतलं, त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतले। लगेचच ना कढईमधला पालक काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये ना 2 चमचे तेल घातलं। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये ना 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायची। जिरे मोहरी चांगली तडतडली की लगेचच ना 1-5-6 पाकळ्या लसूण ना वाटून घातलेला। लसूण घालून झाल्यानंतर ना लसूण चांगला असं लालसर होऊ द्यायचं। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदाही छान असा ना परतवून घ्यायचा आहे। आता बघू शकता कांदा छान परतवून झालेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेलं टमाटर घालायचं। टमाटर घालून चांगलं असं परतवायचं आहे। टमाटर ना बारीक होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे टमाटरही छान असं परतवून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असं टमाटर परतलं गेलेलं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये ना आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात पहिलं ना 1 चमचा हळदी पावडर घालायचं आहे। हळदी पावडर घालून झालं की लगेचच ना लाल तिखट घालून घ्यायचं 1 चमचा। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता लाल तिखट घालून झाल्यानंतर लगेचच 1 चमचा ना धने पावडर घालायचं। धने पावडर घालून झालं की 1 चमचा गरम मसाला घालायचं आणि आता याला चांगलं असं ना परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं परतवून झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये ना आपण शेंगदाण्याचं डाळवं आणि ना तिळीचं जे कूट करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं असं ना मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ना जोपर्यंत त्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता इथं तेल सुटायला लागलं आहे आणि मसालाही छान असा ना म्हणजे परतवून झालेला आहे। तर आता हा मसाला ना कढईला चिटकू नये त्याच्यासाठी ना याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। पाणी थोडंसं जास्तच घालून घ्यायचं, नाहीतर काय होतं मध्ये ना डाळवं असल्यामुळं ना पाणी लगेच शोषलं जातं आणि ना मसाला लगेचच ना खाली कढईला चिटकला जातो। जेव्हा कढईला चिटकतो ना मसाला तेव्हा ना करपूस वास येतो भाजीला आणि चव बदलते बघा भाजीची। त्याच्यामुळं थोडंसं जास्त पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं असं ना तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता इथं ना चांगलं असं ना परतवून झालेलं आहे। त्यानंतर ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ मसाल्यामध्ये घातल्यानं ना मसाल्याला पण चव छान येते, त्यामुळं ना अगोदरच मीठ घालून घेतलं। त्यानंतर याला तेल सुटलेलं आहे बघू शकता। तर आता याच्यामध्ये ना परतवून ठेवलेला ना पालक घालून घ्यायचा आहे। पालक घालून झालं की छान असं ना आता ह्याला 1-2 मिनटं ना चांगलं मसाल्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आणि ताट झाकून 5 मिनटं चांगलं ना हे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला पूर्णपणे ना पालकामध्ये घुसला जावा आणि चव छान यावी। त्याच्यासाठी ना 5 मिनटं ताट झाकून शिजवून घ्यायचं आहे। आता हे शिजवून झालेलं आहे बघू शकता। छान असं ना या भाजीला ना तेल सुटायला लागलेलं आहे। एकदम 5 मिनटामध्ये एकदम छान अशी ना पालकाची भाजी तयार होते बघू शकता। मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता कुणी याच्यावर ना तडका मारून घेतं, पण मी तडका हे काही मारणार नाही, अगदी साधी सिंपल तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला तेल पण छान सुटलेलं आहे। या भाजीला तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।